आयुष्यात कधीच नवरा बायकोचं भांडण होणार नाही असं एक औषध आहे माझ्याकडे. सांगू तुम्हाला? बरं जाऊ द्या, आहे तुमची इच्छा म्हणून सांगतोच, ऐका. काय झालं बघा, एकदा एक बाई माझ्याकडे आली आणि त्या बाईनं मला सांगितलं, महाराज माझ्या घरामध्ये रोज माझ्या नवऱ्याची आणि माझी भांडण होत राहतात. कामावून आलं की नवरा मला मारायला सुरू करतो. नेमकं हे भांडण होऊ नये याच्यासाठी काय उपाय करावा लागेल? त्यावेळेला मी तिला एक सांगितला उपाय, फार सुंदर उपाय. सगळ्यांना घरामध्ये हा उपाय करा, तुमच्या सुद्धा घरामध्ये भांडण कधीच होणार नाही. तिला मी सांगितलं, एक काम कर, बाजारामधून एक सुपारी घे. तिनं सुपारी घेतली. तिला सांगितलं, ती सुपारी घेऊन घरी जा. घरी गेल्याच्या नंतर नवरा कामावरून आला की ती सुपारी तुझ्या दातामध्ये ठेव, आणि नवरा कामाला गेला की ती दातातली सुपारी बाहेर काढून ठेव. तुझ्या घरात कधीच भांडण होणार नाही. तिनं 8 दिवस तेच केलं. नवरा कामावून आला, सुपारी घ्यायची, दातामध्ये ठेवायची. नवरा कामाला जाऊस तर दातातली सुपारी काढत नव्हती. नवरा कामाला गेला